नमस्कार, मी विनीत मोरे. आपला माणूस VMA यूट्यूब चॅनलवर सर्व प्रेक्षकांचे हार्दिक स्वागत. नवीन विषय, नवीन संकल्पना आणि नवीन विश्लेषण. तर आज कोणत्याही प्रकारे मी बॅकग्राऊंड चेंज केलेलं नाहीये. त्याचं कारण असं की आज थोडासा वेळ आपल्याकडे खूप कमी आहे. त्यामुळे कमी वेळ असून आपल्याला एक मुद्दा मांडायचा आहे. आणि आज मी जे बोलणार आहे ते कोणत्या चित्रपटाचं रिव्ह्यू नाहीये. ही आहे श्रद्धा. आणि ही श्रद्धा कोणावर आहे तर ही श्रद्धा आहे नरसिंह भगवान यांच्यावर. आणि याचं कारण काय तर सर्वांना माहिती आहे की हिंदी, तमिळ वेगवेगळ्या भाषेंमध्ये ॲनिमेटेड चित्रपट हा सर्वांच्या भेटीला आलेला आहे. जवळजवळ 7 ते 8 दिवस झाले. म्हणजे मागचा शुक्रवार गेला, आता हा उद्याचा शुक्रवार येईल. पण चित्रपटाची कमाई खूप मोठी होते आहे, कारण त्या चित्रपटाला बजेट लागलं 4 करोड आणि आतापर्यंत त्यांनी 30 ते 40 करोडचा आकडा गाठलेला आहे. नक्की चित्रपटात काय आहे आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. तर नमस्कार, मी विनीत मोरे. आपला माणूस VM यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा तुमचे हार्दिक हार्दिक स्वागत. विषय असा की 3 ते 4 दिवसापूर्वी म्हणजे रविवारी मी या चित्रपटाचा शुक्रवारपासून रिव्ह्यू बघत होतो, व्हिडिओज बघत होतो. लोक अक्षरशः रडत होती, काही लोक पायातून चपला काढत होती आणि देवाप्रती श्रद्धा होती. याच भावनेने ते चित्रपटगृहात जात होती आणि बाहेर आल्यावर त्यांच्यामध्ये अश्रू दाटून आलेले. तर हे अश्रू होते भक्तीचे. पण इतका चित्रपट मोठा का आहे, लोकांना तो चित्रपट का आवडतोय हे आपण जाणून घेणार आहोत. रविवारी मी चित्रपट बघितला, माझ्या डोळ्यात देखील अश्रू आले. कारण एका भक्ताचं आपल्या देवाशी कसं नातं असायला पाहिजे हा चित्रपट आपल्याला अधोरेखित करतो. भक्त प्रल्हाद आणि भगवान विष्णूंच्या भक्तीबद्दल तुम्हाला सर्वांना माहिती आहे. तुम्ही शाळेत देखील हे वाचलं असेल, ऐकलं असेल, व्हिडिओमध्ये ऐकलं असेल, कार्यक्रमात जे सिरियल झाले त्याच्यामध्ये बघितलं असेल. पण हा चित्रपट आपल्याला एवढ्या मोठ्या उंचीवर घेऊन जातो याचा आपण विचार देखील करू शकत नाही. कारण इतकं ग्रँड ॲनिमेशन, इतका बारीकपणा या चित्रपटात दाखवण्यात आलेला आहे, इतकी धार्मिकता या चित्रपटात दाखवण्यात आलेली आहे. ही आतापर्यंत मी बघितलेल्या ॲनिमेटेड चित्रपटांपैकी सर्वात मोठी आणि रिअलिस्टिक वाटते. तुम्हाला सर्वांना माहिती आहे की भक्त प्रल्हाद कोण होते. भक्त प्रल्हाद होते हिरण्यकश्यपू यांचा मुलगा. तो राक्षस पुत्र असून विष्णूंचा ध्यानधारणा करायचा आणि त्यांची भक्ती करायचा. कारण तुम्हाला सर्वांना माहिती आहे हिरण्यकश्यप आणि त्यांचा भाऊ हे दोघं हे खूप मोठे क्रूर राक्षस होते. यांना देवाचं नामोनिशान, त्यांना सगळ्यावर अधिपत्य गाजवायचं होतं. हिरण्यकश्यपूच्या भावाचा वध भगवान विष्णूंच्या वराह अवताराने केला. हे सर्वांना माहीत असेल, कारण त्याने पृथ्वी मातेला जमिनीखाली नेलं होतं आणि तिला बाहेर काढण्यासाठी भगवान विष्णूंना वराह अवतार घ्यावा लागला. तुम्हाला माहिती असेल की भक्त प्रल्हादवर किती अत्याचार झाले. त्यांच्या मुखातून विष्णूंचं नाव येऊ देऊ, नारायणाचं नाव आलं नाही पाहिजे, त्यासाठी हिरण्यकश्यपू खूप प्रयत्न करत होते. सर्वांना माहिती आहे, त्यांना तेलाच्या कढईत टाकलं, त्यांना दरीवरून खाली पाडलं, त्यांना सापांमध्ये टाकलं, हत्तीच्या पायदळी दिलं, पण त्यांचं काहीच होऊ शकलं नाही. त्यांची भक्ती इतकी अढळ होती, इतकी निस्वार्थी होती, इतकी निस्सीम होती की शेवटी हिरण्यकश्यपू हरला आणि त्यांनी सांगितलं, तुम्हारा भगवान कहाँ पे है, तुझा देव कुठे आहे, तुझा देव ह्या भिंतीत आहे का, हा जो समोर खांब आहे या खांबामध्ये तुझा देव आहे का, असं हिरण्यकश्यपूने स्वतःच्या मुलाला विचारलं, भक्त प्रल्हादला विचारलं. तेव्हा त्याच्यातून नरसिंह भगवान प्रकट झाले. हेच या चित्रपटात दाखवण्यात आलेले आहे. पण ह्या चित्रपटामध्ये
भक्ती जी ओथंबून वाहते ह्याचा तुम्ही विचार सुद्धा करू शकत नाही, आम्ही सुद्धा विचार करू शकलेलो नाही आहोत. इतका ग्रँड चित्रपट झालेला आहे. चित्रपट इतका चांगला आहे की शेवटची जी एंट्री आहे, शेवटची जी काही मिनिटं आहेत ती आपल्याला भारावून सोडतात. कारण नरसिंह भगवानांची जी एंट्री आहे तो खरा क्लायमॅक्स आहे. आणि ॲनिमेशन मूवी कसा असावा आणि इतका उत्कृष्ट कसा असावा हे अश्विन कुमार यांनी दाखवून दिलेलं आहे. तुम्हाला सर्वांना माहित असेल की नरसिंह भगवानांची जेव्हा एंट्री होते या चित्रपटात, तुम्ही छोटे छोटे व्हिडिओ बघितले असतील, पण कृपया करून मी तुम्हाला सांगतो हे क्लिप्स व्हायरल करू नका, कारण त्याच्यामुळे क्लायमॅक्स सगळा निघून जातोय, लोकांचं मन उडून जाऊ शकतं. मन उडणार नाही, पण तुम्ही हे व्हायरल करू नका. लोकांना जी भक्ती अनुभवायची आहे ही लोकांना भक्ती थिएटरमध्ये गेल्यावर अनुभवू द्यात. आणि जी ग्रँड एंट्री आहे नरसिंह भगवानांची ती तुम्ही बघू शकता. तुम्हाला माहित असेल हिरण्यकशिपूला एक वरदान होतं ब्रह्माजींकडून की तो आकाशात त्याला कोण मारू शकत नाही, ना जमिनीवर, ना सकाळी ना रात्री, ना घराच्या बाहेर ना घराच्या आत. तर त्याचा ना कोणत्या अस्त्राने कोणत्या शस्त्राने, पण नरसिंह भगवानांनी त्याला त्याच्या स्वतःच्या मांडीवर घेऊन त्याचा कोथळा बाहेर काढलेला आहे. हा इतिहास आहे, हे आपलं धरोहर आहे. हे आपल्या मुलांना देणं खूप गरजेचं आहे, कारण तरच आपली पिढी घडू शकते, चांगली संस्कृती घेऊ शकते आणि चांगली संस्कृती घेऊन ती टिकू शकते. आणि जर आपल्या पिढीला जर घडवायचं असेल तर असे चित्रपट येणं गरजेचं आहे. आणि असे जर चित्रपट आले तर आपली पिढी नक्कीच काही ना काहीतरी शिकेल आणि काही ना काहीतरी घेऊन बाहेर पडेल. आणि त्यांना आपली भगवद्गीता, महाभारत, आपली पुराणं, आपले देवी देवता यांच्याबद्दल इतिहास जाणून घेणं खूप गरजेचं आहे. कारण तुम्ही जर बघितलं आपल्या पिढीला तो शिनचॅन, डोरेमॉन हा आवडतो, पण हा एंटरटेनमेंट म्हणून ठीक आहे. पण आपल्याला जर आपल्या संस्कृतीशी, आपल्या हिंदू देवांशी, आपल्या संस्कृतीशी जर नाळ जपायची असेल तर असे चित्रपट येणं गरजेचं आहे. आणि हे चित्रपट फक्त लहान मुलांनी नाही तर संपूर्ण कुटुंबाने बघणं गरजेचं आहे. इतका चांगला पिक्चर मी कधी बघितला नव्हता, चित्रपट पाहिला नव्हता. आपण बोलतो मराठी इंडस्ट्री बोंबलत असते की आमच्या चित्रपटाला कोणी येत नाही, पण एक शोकांतिका आहे, तुमच्याकडे जर चांगले कंटेंट असतील तर चित्रपट पाहायला लोक नक्कीच येणार. पण त्यासाठी तुम्हाला चांगला कंटेंट देणं गरजेचं आहे. आणि चांगले कंटेंट देणारे पण डायरेक्टर आहेत, दिग्दर्शक आहेत, पण त्यांना आपलेच काही मराठी नेते मदत करत नाहीत, ही शोकांतिका आहे. म्हणूनच आपली मराठी इंडस्ट्री मागे, तिला जर पुढे आणायचं असेल तर चांगले कंटेंट आणि चांगले कंटेंट निर्माण करणारे निर्माते, दिग्दर्शक त्यांना मदत करणं तितकंच गरजेचं आहे. हा चित्रपट सर्वांनी चित्रपटगृहात जाऊन पाहावा, आपल्या नरसिंह भगवानांचं दर्शन घ्यावं, विष्णूंचा महाअवतार बघावा, त्यांना नमन करावं आणि हा चित्रपट जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवावा. अजून खूप चित्रपट येणार आहेत, पूर्ण युनिवर्स तयार केलेलं आहे या चित्रपटाने, तर तुम्ही पाहू शकता आणि या चित्रपटगृहात जाऊन अनुभवू शकता. एवढंच मी सांगतो आणि थांबतो. तर अशाच नवनविषय, नवनीतींच्या मुलाखती, नवनवीन विश्लेषण मी तुमच्यासाठी घेऊन येणार आहे. त्यासाठी पाहत राहा आपला माणूस VM युट्यूब चॅनल. त्याला जास्त लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.